एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. बाबा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आई, आई, स्वानंदी, तू गरम पाण्याने आंघोळ केलेली आहेस ना? पावसाळ्याच्या दिवसात गार पाण्याने आंघोळ करायची नाही, बादते. नाही आई, मला नाही आवडत गरम पाणी, पण तुम्ही हे करताय. गुड मॉर्निंग. वा काय मस्त वास येतो. काय पण अगं आई, तू का करतेस? तिला सांग ना, ती करेल ना. स्वानंदी कर जरा. बाबा, तुम्ही अगदी आज्ञाधारक असल्यासारखे काम करताय. काय विशेष? अरे ती करतच असते, पण कामाच्या नादात मग काही न खाता पिता जाते, म्हणून म्हटलं आज मी तू ठेवते सगळं आणि चल पहिले खायला. आणि दिवसभर दगदग करणाऱ्याने सकाळचा ब्रेकफास्ट भरपूर घ्यावा नेहमी. बरोबर आहे. चल ठेवते सगळं. चल 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 चल. आई तुम्ही पण बसा. हो बरं. घे बाळा, सफरचंद घे. फळांना नाही म्हणायचं नाही. सफरचंदाने पटकन एनर्जी येते. हॅलो बाबा, मॉर्निंग वॉक आम्ही केलाय. हा, आम्हाला करायचंय एनर्जीची, आम्हाला त्याची. घे. स्वानंदी, बाकी तू खूप लकी आहेस ना. अगं अनेक बायकांना वेळेवर जेवायला मिळत नाही. इथे हिला नाश्ता मिळतो सकाळी सकाळी, फ्रूट डिश, एनर्जी डिश. प्रश्नच नाही. लाख मोलाचे आहेत माझे सासू सासरे. हा, मला ना स्वानंदीचा हाच हसरा स्वभाव खूप आवडतो. स्वानंदी, तू काही खाल्ल्याशिवाय मी अजिबात काही खाणार नाही. हा आई, आई मी मुलगा आहे तुझा, माझे पण लाड कर. हा, हो रे, तू तर लाडकाच आहेस माझा, आणि तू चांगला आहेस म्हणून तुझी निवडही चांगली आहे. हा. अरे आमची दोन्ही मुलं आणि सुना गुणी आहे. हा, निरंजन परिस्थितीमुळे थोडा दबल्यासारखा वागतो, पण काय घरच्या परिस्थितीचा दबाव घरातल्या मोठ्या मुलावर नेहमीच असतो. निरंजन, आज तुझे लाड मी करणार. ये. सगळे किती छान असतात. छान वाटतं ना ग स्वानंदी? बघितलंस ना बाळा स्वानंदी, तू हसलीस ना की आपलं अख्खं घर असतं. आज निलिमा असायला हवी होती. हे निरंजन, जा ना पटकन घेऊन ये ना तिला. तिची आई आता आउट ऑफ डेंजर आहे ना. हो, मी करतो आज फोन तिला. बरं, तुम्ही सगळे बसा, मी पटकन खायला घेऊन येते. हो, बसा बसा. भूक लागली. बस. पण ऐका, आईने जे पराठे बनवलेत ना, ते मला आवडतात म्हणून बनवलेत. आई हो ना. अरे तुला आवडतात म्हणून केलेलेच आहे, पण खास स्वानंदीसाठी केले. तिला पण आवडतात. जास्तच लावत होते. म्हणजे काय टाळायचीच आहे सुनती. तू खा. हो. वा 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 वा. आई बाबा, आज तुम्ही हे सगळं खोटं वागताय ते कळतंय मला, पण एक दिवस असा येईल की हे सगळं खरं खरं घडेल. त्या दिवशी कुणीच कुणाला दाखवण्यासाठी गोड बोलणार नाही. त्या दिवशी कसलाही दिखावा नसेल. जे काही असेल ते मनापासून, आणि त्या दिवशी मी खरी आनंदात असेल. घे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे.
नांदा संभ्रमरे नांदा संभ्रमरे आजचे पोहे मस्त झाले ना वा वा वा. आधी तुम्ही मला सांगा हे पोहे केलेत कुणी? आई रे. आई गेल्यात ना स्वानंदीकडे राहायला म्हणून विचारतात बहिणी. कुणी केलेत सांगा. हे आहे ना पोहे खायला घालतात आणि कोडी घालतात. अरे दोघी सुगरणी आहेत आणि त्यांनी केले असतील किंवा अंजलीने केले असतील. नाही भाऊजी, यावेळी पोहे सायलीने केलेत. काय सायलीने? वा वा वा, क्या बात आहे, भारी आहे साय. एकदम सही झाले. मला स्वानंदीची आठवण आली. तिने पण पहिल्यांदा असे पोहेच केलेले होते. सगळ्या मुलींच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा पदार्थ कुठला असेल ना तर तो पोहे. चहा पोहे करतात, नवरा पटकवतात. म्हणून तर पहिल्यांदा पोहे करायला शिकतात त्या. काय हो बाबा, खरंच एवढ्या पटपट पोरी मोठ्या होतात ना. सायली पोहे शिकून तयार झाली बघ आता. तुम्ही सगळ्यांना मस्करीच करताय माझी. नाही ग बाळा, पण आता आम्हाला मनाची हळूहळू तयारी करायला पाहिजे की नाही? संपदा आणि स्वानंदी लग्न करून पटकन निघून गेल्या. मग असं वाटलं की हे घर एकदम सुनं सुनं होऊन जाईल. पण ह्या दोघींनी घर हस्त खेळतं ठेवलं. आणि आता ह्या पण ए आता तू उगाच जा मुली जा तो सूर अळवू नको बरं का. पोहे खाऊ देत. आवंड आला तर गिळता येणार नाही उगीच. हो. भाऊजी नका बोलू हो तिला, ती बरोबर बोलते. आपण या दोघींना धाकट्या दोघी म्हणतो, पण त्या धाकटेपणात मोठेपण कसं गुपचूप शिरतंय ते बघतोय ना आम्ही. त्यांचा हट्ट, त्यांची चिवचिव, मस्ती आणि जबाबदारी घेणं हे सगळं हातात हात घालून आलंय दोघींच्या स्वभावात. सासरी गेल्यावर पण ते आपला मान राखतील, मला खात्री आहे. मी आता काही शिकणार नाहीये. काय आता तुम्ही सगळे मला घालवायलाच निघालाय. मी 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 रडेन आता. नाही ग, रडू नको बाई, पोहे आणखीन खारट होतील. म्हणून तर मी काय म्हणतो, त्या दोघी गेल्यात ना सुना बनून, मग आपण आपल्या घरात 2 घर जावई एवढत ना. तो घर जावई चालेल ना घर जावई असं विचारत होतो तिला. घे, पोहे घे. हो आई मी आवडते ना. अगं नको, आवडते मी. तू क्लासची तयारी कर. जायचंय ना तुला? हो नक्की. हो नक्की जा. बर. बॅग अरे पैसे. पाहिलत ना कशी पोचलेली मुलगी आहे. आवर्ताना दाखवतीये, लक्ष मात्र आपल्याकडे. तुला माहिती नाहीये आपण तिचे बाप आहोत. चेहरा कसा फुलला होता बघितलास ना तुझ्या हातचे पराठे खाताना. काय नाही, मी म्हणाले होते ना तुम्हाला,
हिच्या अटी म्हणजे काय असणार? निरंजनला मान द्या, त्या निलिमावर प्रेम करा, मला आयतं खायला द्या, स्वयंपाकघरामध्ये लक्ष द्या. दुसरं काय? मी काल रात्री म्हणाले ते ना, हे असंच असणार आहे काहीतरी. त्या निलिमाला 4 दिवस गोड बोलून जसं कह्यात घेतलं ना, तसं 4 दिवस हिच्याबरोबर चांगलं वागून बघूया आपण. केली ना सकाळपासून सुरुवात. एकदा स्वानंदी क्लासला गेली की तिचं कपाट ढोंढाळता येईल. ती बॅग सापडायला हवी. एकदा पैसे हातात पडले की तिच्या अटी मान्य कशाला करायला हव्या ते ऐकायला सुद्धा नकोत मग आपल्याला. हो, त्यासाठी त्या गधड्या बाळूला सुट्टी द्यायला हव्या. त्याला देता येईल सुट्टी. स्वानंदी क्लासला गेली की म्हातारी पण जाईल थोबाड घेऊन देवळामध्ये. देवाला दर्शन दिल्याशिवाय हिचा सीसी कॅमेऱ्यात सुरूच होत नाही ना. सत्य आहे. आले बहुतेक. देवा परमेश्वरा. या आजी, काय म्हणतोय तुमचा जप? अहो कसला जप? मुखातून देवाचं नाव बाहेर पडलं की जप आपोआप होतो. आजी म्हणजे अगदी गमतीशीर आहेत. आजी काय म्हणा, तुम्ही आल्यापासून ना घर अगदी भरलेलं असतं. पण आजी 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 ह्या कपाटाची चावी. हो हो. जपून ठेवा. बरे येते. बाय. डबा. आई, असं विसरतेस ग? अरे वा. स्वानंदी, काल रात्रीचं आपलं बोलणं अर्धवटच राहिलंय. हो, मी क्लासवरून आल्यावर आपण बोलूया या विषयावर. आणि मलाही खूप बोलायचंय तुमच्याशी. थँक्यू. आणि आई, पराठे खूप छान होते. आणि बाबांनी हाताने कापलेली फळं गोड होती. येते आजी, येते ग. सावकाश बाळा. ओ शिबाई, काय असे कसे कुर्ते उसवता तो तुमचे? आता ते कसे उसवतात हे माहिती असतं तर उसवून दिले असते का मी ते? तुम्ही काही बोलूच नका. तुम्हाला साधं दूध तापत ठेवलंय तर त्यावर लक्ष द्या असं सांगितलं ना, तरी तुम्ही दूध उतू गेलं तरी त्या पातेल्याकडे बघत बस. बाई बस बस. अगं एकदा घडलं ते, आता काय जन्मभर ऐकवणार आहेस का? अहो, तरी आपल्या धाकट्या दोघींची अजून लग्न झाली नाहीयेत. त्याही लग्न करून सासरी गेल्या ना की किती सैरभैर वागणारा देव जाणे. त्या सासरी जातील तेव्हा जातील, पण आज सायलीने पोहे छान बनवले. म्हणजे आता मुलाकडचे बघायला आले की चिंता नको आपल्याला. हो बाई, मला ना खरंच खूप कौतुक वाटतंय. माझं सायलीचं पोहे कोणी केले? सायलीने. तुमच्या लक्षात येतंय का? तुझ्याकडनं काय अपेक्षा करतेस तू? गप्प बसा, तुम्ही ऐका ना माझं आधी. बोल बोल. तुमच्या लक्षात येतंय का की सायलीने जे ठरवलं त्याची सुरुवात तिने करून दाखवली. एक मिनिट, सगळं कम्प्लीट डोक्यावरनं गेलंय माझ्या. तू बोलायला लागलीस ना की परीक्षाच घ्यायला लागतेस का माझी? संदर्भात सहित स्पष्टीकरण दे ना जरा. सांगते. आता आता सायलीने आज नाश्ता का केला हे माहितीये की नाही तुम्हाला? आता पुन्हा प्रश्नच विचारतेस तू, हे माहिती का तुला? असं काय करताय तुम्ही? भाऊजींच्या आणि बहिणींच्या लग्नाचा 30वा वाढदिवस आहे, हो की नाही? हा, सप्टेंबर आलाय, नवरात्रात लग्न झालं दादाचं. सप्टेंबर आलाय? मागच्या महिन्यात जून महिन्यात तुमचं कॉलेज सुरू झालं. आला का मग लगेच सप्टेंबर? नाही आणि नवरात्रात कोणी लग्न करतं का? नाही, झिम्मा फुगड्या. गरबा असतो तेव्हा. जाऊ देते. अहो, तुम्हाला एक गंमत सांगू का? भाऊजींच्या आणि बहिणींच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना,
तो मोठ्या प्रमाणात करायचा असं आपल्या मुलींनी ठरवलंय आणि त्यासाठी खपतायत त्या. तुला एक गंमत सांगू का? याच्यात पोह्याचा संबंधच येत नाही कुठे. अहो, मी सांगते ना, तुम्ही मध्ये मध्ये आपलं बोलताय, आपलं नुसतं तुम्ही मला बोलायला देत नाही. खाली ठेव, ती सुई टोचशील मला. मी काय सांगत होते की सायलीने मला सांगितलं की मला ना त्या दिवसासाठी असा स्पेशल काहीतरी पदार्थ करायचा आहे. पण मी तिला अगदी स्पष्ट सांगितलं, म्हणजे मी म्हटलं की हे असं तू अचानक म्हणशील की मला पदार्थ करायचं तर काही शक्य नाही. म्हणजे अचानक म्हणशील की मला आज गुलाबजामच करायचंय, मला बासुंदीच करायची आहे, तर ते काही तुझ्याच्याने होणार नाही. म्हणजे कसं आधी थोडा किचन मध्ये वावर हवा, 2-3 पदार्थ जरा हाताखालून जायला हवेत. आता आम्हाला काही असं अचानक सगळं आलं नाही की नाही, आम्ही थोडे 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 पदार्थ खूप आधीपासून करायला शिकलो होतो. म्हणजे तुम्ही बघा, जेव्हा आई नसायची ना घरात, तेव्हा मी ना कुकर पासून सगळं अगदी मुद्द्यावर आहे, मुद्द्यावर. कुठे तिकडचं कधी जन्मापासून सांगणार आहेस का आता? सायलीवर आहे, सायलीवर. आहे बघा. तर म्हणजे मी सायलीला सांगितलं की तुला जरा आधीपासून किचन मध्ये यावं लागेल. आणि तुम्हाला माहितीये का, ती आली किचन मध्ये आणि तिने करून दाखवलं. वा वा, छान छान. मला तुझं कौतुक वाटतंय, पण तू पहिला पदार्थ तिला शिकवला आज, तो सुद्धा पोहे बनवायला. तू पोहे खायला घालून ना एका प्राध्यापकाचा चपराशी बनवलास ना. गंमत केली ग. आपण एकटे असलो ना की मला काय वाटेल ते बोलता तुम्ही. एकटे असतानाच असं काहीतरी करता येतं ना. नाही गप्पा बसा. आपल्या लग्नाचा पण वाढदिवस आहे, माहितीये ना तुम्हाला? म्हणजे काय? मग 1 ऑगस्ट टिळक पुण्यतिथी असते तेव्हा. 15 ऑगस्ट देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण लग्न म्हणजे पारतंत्र्याचा दिवस आहे. तुम्ही ना आठवत बसा. 2 मिनिटं तुमच्याशी गप्पा मारायचं ठरवलं तर विस्मरणाचे झटके येतात तुम्हाला. काही मला ऐकायचं नाहीये. 15 ऑगस्ट नाही, 16 ऑगस्ट मी स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य. मला आठवलंय, 29 नोव्हेंबर आहे. आणि बर काय म्हणजे साईला पोहे छान बनवता येत आहेत म्हटल्यावर तिचा फोटो 76 द्या, म्हणजे लक्षात ठेवायला अजून एक तारीख वाढेल. अरे वच्चे त्या अरे कसं आहेस तू? मी मस्त वच्चे त्याने नमस्कार करतो. मोठा हो. काय रे बाळा, हाफ चड्डीत होता, चाळ सोडून गेला तेव्हा, आता डायरेक्ट फुल पॅन्टीतच भेटलास मला. आहेस कसं तू? मस्त आहे. मला सांगा तुम्ही कशा आहात आणि काका कसे आहेत? मला काय वेलीला धाड भरते, मस्त ठणठणीत आहे. नील, इंद्रनील. हा, तू आवाज दिला कोणी? नाही. हाक मारली कोणीतरी मला, ओळखीचा जवळच्या व्यक्तीचा आवाज होता. खरंच हाक मारली की बास झालाय मला. मला ना तुझा असा हसरा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतो. वच्ची मावशी बोलणार. रुस बाबा रुस, रागव माझ्या. मला विसरलास तरी चालेल, पण तुम्ही दोघं सुखाने संसार करा. तळा झालाय म्हातारीचा. सकाळपासून जागा का म्हणून काही सोडलेली नाही. जणू की आम्ही फोडणारच आहोत त्या कपाटाचा दरवाजा. नाच शेर, म्हातारी 125. सत्य आहे. आजी उठा, नात आली तुमची. उठा उठा. अरे सनदी ये बा ये. ये स्वानंदी, बैस बैस. सकाळपासून देवळात गेले नाही, आता जाऊन येते हो मी देवळात. घे पाठ. आई मी घेतलंच ना, तुम्ही कशाला? अगं असू दे. अगं दमून आलेल्या माणसाला पाणी द्यावं. ललिता तू
बोल हिच्याशी, मी पटकन चहा टाकतो. का आजी, तुम्ही घेणारच ना चहा? आ? नाही तुम्ही नाही घेणार चहा, तुम्हाला देवळात जायचंय ना. हो हो हो. बर स्वानंदी, मी देवळात जाऊन येते ग बाई. बर हे बघ, या तुझ्या चाव्या घे आधी. नीट जातो. हो हो. सावकाश. हा छत्री घेताय का? आहे आहे. स्वानंदी, आपल्याला महत्वाचं बोलायचं राहिलं, आठवते ना तुला? नाही म्हणजे आता निरंजन, इंद्रनील अजून ऑफिस मधनं आलेले नाहीयेत. आजी, निलिमा, बाळू तेही घरात नाहीयेत. तिघच होत आपण, मोकळेपणाने बोल तू. तू ते 10 लाख रुपये आम्हाला दाखवून रिकामी ब्रीफकेस देऊन गेलीस. ती रिकामी ब्रीफकेस भरली जावी म्हणून काय करायचं आम्ही? म्हणजे काय अटी काय आहेत तुझ्या? तसं तर तुला हवं तसं वागायला आम्ही सुरुवात केलेलीच आहे. सुरुवात केली म्हणजे? अगं म्हणजे निलिमा निरंजनला मान देण्यापासून तुझ्या हातात सगळ्याच गोष्टी देण्यापर्यंत सगळं करतोय आम्ही. तू निलिमाला बोलून घे, तिच्याशी सुद्धा खूप प्रेमाने वागू बघ आम्ही. तुला वाईट वाटेल असं आम्ही काहीही करणार नाही. तुम्ही जरा शांत राहा, तिला बोलू दे. बोल ग तू. आत्ता खरे मुद्द्यावर आलोत आपण. आई बाबा काय ना, भाऊजी आणि वहिनींना मान द्यावा, त्यांच्याशी नीट वागावं, मला आपलंसं करावं, या घरातल्या कामांना हातभार लावावा, या ना सगळ्या माफक अपेक्षा आहेत माझ्या. या अटी नाहीयेत, अटी वेगळ्याच आहेत.